झी 24 तास एक पाऊल पुढे। यानंतर वळूया पुढच्या बातमीकडे। महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने कोकण टुरिझमसाठी घेतलेल्या 6.25 कोटी रुपये किमतीच्या 5 वोल्वो बसेस बेस्टच्या आणि आगारात धूळ खात पडून आहेत। जनतेचा पैसा पाण्यात कसा घालवला जातो त्याचे हे एक उदाहरण पाहूया आमचा एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट। मोठा गाजावाजा करत पर्यटन मंत्री छगन भुजबळांनी डिसेंबर 2012 मध्ये कोकण टुरिझमसाठी एमटीडीसीच्या 5 वॉल्वो बसेसना हिरवा झेंडा दाखवला। मराठी कलाकारांच्या उपस्थितीत रंगारंग सोहळा झाला, पर्यटन वाढीची भाषणही झाली। परंतु गेल्या 6 महिन्यात या बसेसनी कोकण तर सोडाच मुंबईचीही हद्द ओलांडलेली नाहीये। एमटीडीसीनं खासगी टूर ऑपरेटर्सच्या मदतीनं कोकण रॉयल ही पर्यटन यात्रा करण्याचं ठरवलं। याकरता एका बससाठी 1.25 कोटी याप्रमाणे 6.25 कोटी खर्चून अत्याधुनिक अशा 5 वॉल्वो बसेस खरेदी केल्या। संपूर्ण वातानुकूलित असलेल्या बसमध्ये केमिकल टॉयलेट, वायफाय, फ्रीज, ओव्हन, कॉफी मेकर अशा सुविधा उपलब्ध करून दिल्या। परंतु ही बस खरेदी करताना कोकणातील अरुंद आणि नागमोड्या वळणाच्या रस्त्याचा कोणताही विचार एमटीडीसीनं केला नाही। त्यामुळे कोणीही खासगी टूर ऑपरेटर्स या बसेस चालवण्यासाठी पुढे येत नसल्याचं समजतंय। याबाबत एमटीडीसीच्या अधिकाऱ्यांनी कॅमेऱ्यासमोर बोलण्यास नकार देऊन खासगी टूर ऑपरेटर्स करता नवीन टेंडर काढलं असल्याचं म्हटलंय। अनेक बस डेपोच्या 6 नंबरच्या शेडमध्ये एमटीडीसीच्या 6 वोल्वो बसेस ठेवण्यात आलेल्या आहेत। परंतु या संदर्भात चित्रीकरण करण्यास ना एमटीडीसीने परवानगी दिली ना बेस्टनं। गेल्या 6 महिन्याचे 6.25 कोटींवरील व्याज आणि बसेसच्या मेंटेनन्सचा विचार करता सुमारे 30 ते 35 लाखांचा तोटा एमटीडीसीला झालाय। हे पांढऱ्या हत्ती खरेदी करण्यामागे एमटीडीसीच्या अधिकाऱ्यांचं कुठलं आर्थिक गणित होतं याची चर्चा आता सुरू झाली आहे। पर्यटन वाढीच्या नावाखाली कोणतेही नियोजन आणि कोणतीही गरज नसताना केलेली ही बस खरेदी आता संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विद्याधर शिर्केसह कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई।